मी डॉक्टर मोहिनी दूध, स्त्रीरोग तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन, इचलकरंजी दूरबीन सेंटर। आज आपण स्त्रियांमध्ये जे सर्वात जास्त कॉमनली आढळणारी गर्भाशयाची गाठ आहे, म्हणजे ज्याला फायब्रॉइड म्हणतात, त्याच्याविषयी जाणून घेणार आहे। फायब्रॉइड काय असतात व ते का होतात याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पेशंट बरेचदा आमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतोय की त्यांच्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड दिसून आलेले आहे। त्याच्यानंतर पेशंटचे बरेच प्रश्न असतात, जसे की फायब्रॉइड काय असते, हे फायब्रॉइड मलाच का झाले, हे फायब्रॉइड औषधाने होऊ शकते का, या फायब्रॉइडला सर्जरीच लागणार आहे का, या फायब्रॉइडमुळे मला किती त्रास होऊ शकते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फायब्रॉइडची गाठ जी आहे, ही फायब्रॉइडची गाठ जी आहे ती कॅन्सर आहे का नाही, हे बरेच प्रश्न पेशंटना सोनोग्राफीचं रिपोर्टमध्ये फायब्रॉइड आल्यानंतर पडतात। तर आता आपण जाणून घेऊया की फायब्रॉइड हे काय असते। पहिली गोष्ट हे समजून घ्या की फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाची अगदी सिंपल साधारण गाठ आहे। फायब्रॉइड हे कॅन्सर नाहीये। 25 ते 50% महिलांमध्ये फायब्रॉइड हे दिसून येते। बरेचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये अगदी छोटी म्हणजे एम किंवा सेंटीमीटरच्या फायब्रॉइडच्या गाठी असतात, आणि पेशंटला फक्त ही भीती घातलेली असते की ह्या गाठी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते। या भीतीपोटी पेशंट बरेचदा आमच्याकडे पिशवी काढून घ्यायचा आग्रह करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। फायब्रॉइड हे कॅन्सर नाहीये आणि यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये व्हायचे जे चान्सेस आहेत ते खूप खूप कमी आहेत। आता फायब्रॉइड नेमकं काय असतं? जे गर्भाशय असते त्याला 3 थर असतात, बाहेरची थर, मधली थर आणि आतली थर। ह्या प्रत्येक थराला पेशी आणि स्नायू असतात। जेव्हा या पेशी किंवा स्नायू काही कारणामुळे प्रमाणाबाहेर यांची साईज वाढते आणि त्याचा एक गोळा किंवा गाठ जी तयार होऊन जाते त्यालाच फायब्रॉइड म्हटलं जातं। फायब्रॉइड हे सिंपल साधारण गाठ आहे, फायब्रॉइड हे कॅन्सर नाहीये। आता हे फायब्रॉइड बाहेरच्या थरामध्ये, मधल्या थरामध्ये किंवा आतल्या थरामध्ये कुठेही असू शकतात, आणि पेशंटला जे त्रास जाणवतात ते याच्यावरती निर्भर करतंय की या फायब्रॉइडचं साईज काय आहे आणि फायब्रॉइड नेमकं पिशवीच्या कुठल्या थरामध्ये स्थिर आहे। आता आपण हे जाणून घेऊया की फायब्रॉइड हे का होतात। नेमकं एक पिन पॉइंट कारण असं नाहीये फायब्रॉइड व्हायचं। जे सर्वात कॉमन थेरी जी आहे ती अशी आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमध्ये जे 2 हार्मोन आहे ते फायब्रॉइडच्या वाढ किंवा फायब्रॉइडला कारणीभूत आहे। कारण फायब्रॉइड शक्यतो 15 आणि 45 या वयाच्या स्त्रियांमध्येच दिसून येते, आणि जेव्हा मासिक पाळी थांबून जाते तेव्हा असं बघितलं गेलेलं आहे की या फायब्रॉइडची साईजही कमी होऊन जाते। म्हणून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोन जे स्त्रियांमध्ये आहे ते या वाढीला कारणीभूत आहे। याच्या व्यतिरिक्त काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे ज्या स्त्रियांमध्ये असतात त्यांच्यामध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात। त्याच्यातलं महत्त्व म्हणजे अनुवंशिकता। ज्या स्त्रियांच्या आईला किंवा मावशींना फायब्रॉइडचा त्रास होतोय त्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात। आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यामध्ये जाडी जास्त आहे, ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, ज्यांच्यामध्ये पालेभाजी खायचं प्रमाण कमी आहे व फ्रूट्स खायचं प्रमाण कमी आहे, आणि ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी हे लवकर वयात सुरू झालेले आहे, या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात।